विचार सुद्धा करू नकोस. हे बघ, तुझी आई तुझ्या विना नाही जगू शकत. मी अजून 4 घरची जुनी भांडी करेन. काय करू सांग नाही, मी काय करू? आयुष्यभर तुझ्या खांद्यावर ओझं म्हणून जगायचं का मी? माझ्या बाल वयापासून आतापर्यंत तू तेच केलंस ना. तुझा बाळ शिकावा, तू शिकून मोठा साहेब व्हावा. पण काय मिळालं ना? स्पर्धा परीक्षेत पास होते मी, पण शेवटी अपयशच हातात मिळते का? हे बघ बाळा, कोणत्याच आईला आपलं लेकरू ओझं नसतं, पण फक्त तिची भय तीच असते की ती आपल्या लेकराविना जगू शकत नाही. ही आई तुझ्या विना नाही जगू शकत रे माझ्या लेकरा. त्यामुळे तू असा विचार सुद्धा करू नकोस. आई तू महान आहेस. आई तूच नाही ग, तर या समाजातील प्रत्येक आई अशीच महान आहे. अशीच ती आपल्या लेकराला धीर देत असते. म्हणून तर म्हणतात आई स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी.